त्यामुळे रखडलेली ठाण्यातील मेट्रो सेवा येत्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा कार्य सरनाईक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळेला त्यांनी विविध राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष केवळ आश्वासनांची घोषणा करतात, मात्र आपण प्रत्यक्ष केलेल्या कामांचा अहवाल जनतेसमोर मांडत असल्याचं समाधान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर मनसेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यास न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोस्टल रोड प्रकल्पाबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवण्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जात आहे.